तर आज मी बनवलेली टोफूची भुर्जी. तर सगळ्यात आधी कढईमध्ये घ्यायचं 1 ते 2 टेबलस्पून तेल आणि थोडंसं बटर. आता याच्यामध्ये जाणार 1 चमचा जिरं, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोबतच ठेचलेलं आलं लसूण. आता याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घातलेत. कांदा चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे कांदा गुलाबी होतोय तोपर्यंत मी एका बाजूला तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन घातलंय आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचं. म्हणजे असं गुलाबी सर झालं पाहिजे अशा प्रकारे. आता इथे आपलं बेसन भाजून तयार आहे. कांदा पण आपला गुलाबी झालाय. आता याच्यामध्ये घालायचं 2 किसलेले टोमॅटो. टोमॅटो चांगले परतून झाल्यावरती याच्यामध्ये जाणार सगळे मसाले म्हणजे हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि आपला लाल मसाला. आपल्याला पाहिजे तेवढं आपण तिखट घालायचं. इथे मी 2 चमचे तिखट घातलंय. हे चांगलं परतवून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये घालायचं भाजलेलं बेसन. बेसन घालून परतल्यावर ह्याच्यामध्ये जाणार 1 छोटा चमचा पावभाजी मसाला. पावभाजी मसाला ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला. आणि मग ह्याच्यामध्ये घालायचं भरपूरशी कोथिंबीर. सोबतच मी इथे वाफवलेले मटार घातले. हे घालून ह्याला चांगलं परतवायचं. आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मी थोडंसं पाणी आणि सोबतच किसलेला टोफू. टोफूची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे घरी कसा बनवायचा. आणि हे चांगलं मिक्स करायचं. आपल्याला हवं असेल अजून पातळसर तर अजून थोडंसं पाणी आपण ॲडजस्ट करू शकतो. हे झाल्यावरती याच्यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचा मॅगी मसाला. मॅगी मसाला घातल्याने याला एक वेगळीच टेस्ट येते. टेस्ट मेकर आहे इन शॉर्ट हा. हवा असेल तर घालायचा. आणि मग शेवटी घालायचं याच्यामध्ये कसुरी मेथी. मिक्स 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 आणि तयार होते आपली टोफू भुर्जी तयार. आणि ह्याला मी सर्व केलेलं भाकरीसोबत. ह्याला आपण चपाती, रोटी, नान कशाबरोबरही खाऊ शकतो. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.